माझं चुकत असेल तर पक्षप्रमुख पद सोडण्याची माझी तयारी। उद्धव ठाकरेंनी उगारले बाळासाहेबांसारखेच पदत्यागाचे ब्रह्मास्त्र। उपस्थितांकडून मात्र जोरात नकार। पक्षनेते झाले भावुक। पिक्चर अभी बाकी है। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा। ठाकरे गटाचे आमदार नगरसेवक फोडण्याचे संकेत। ज्याला जायचंय त्यांनी जावं म्हणणाऱ्यांच्या अहंकाराचा फुगा फुटला, अशी टीका। मनसेच्या मुंबई, पुणे, नाशिक, ठाण्याच्या पदाधिकाऱ्यांचा आज मुंबईमध्ये मेळावा। राज ठाकरे काय चर्चा करणार आणि कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल। अंबाबाईच्या दर्शनानंतर कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये जाहीर सभा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार सोबत। पवनराजे निंबाळकरांच्या 20 वर्षापूर्वीच्या हत्याकांडाचा आज निकाल। पद्मसिंह पाटील यांच्यासह 8 आरोपींविरुद्ध सीबीआयनं न्यायालय काय निकाल देतं याकडे लक्ष। गिरीश महाजनांच्या व्हायरल फोटोंविरोधात ओएसडी अमोल पाटील यांची सायबर पोलिसात तक्रार। मित्राच्या मुलीसोबतचे फोटो मॉर्फ केले असा दावा। इंस्टाग्राम आणि एक्सवरून फोटो काढण्याची मागणी। उद्याच्या नीटच्या फेरपरीक्षेसाठी अभूतपूर्व तयारी। आज देशभर घेणार मॉक ड्रिल। परीक्षेसाठी 2 लाख कर्मचारी तैनात। हवाई दलाच्या हेलिकॉप्टरची घेतली जाते मदत। सुप्रिया सुळेंच्या घरी आज लगीन घाईत। मुलगी रेवती आणि सारंग लखानी यांचा आज दुपारी 4 वाजता शुभमंगल। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री दिग्गज हजर राहणार। दिल्ली विमानतळावर 34 कोटींचे हेरोईन जप्त। क्वालालंपूरहून आलेल्या प्रवाशाला अटक। 2 ट्रॉली बॅगमध्ये लपवली होती हेरोईनची 4 पॅकेट्स। मुकेश अंबानी आणणार भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा आयपीओ। जिओच्या नावानं $4 अब्ज अर्थात 37,000 कोटी रुपये उभारण्याचा इरादा। सेबीकडे सादर केला प्रस्ताव। मुंबईच्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशी सुरूच। काल दिवसभरात 2766 पैकी फक्त 48 बस रस्त्यावर, तर परिवहन मंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ ठरल्याचा दावा। चालणं हा लोकांचा मूलभूत हक्क। प्रत्येक रस्त्याला फुटपाथ असलाच पाहिजे। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। शाळेला जाणाऱ्या 5 वर्षीय मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर कोर्टाचा महत्त्वाचा निकाल। भारत आणि अफगाणिस्तानमध्ये आज तिसरी वनडे। मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेल्या भारताकडून राखीव खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।